देवगाव हे छोटेसे गाव दिवाळीच्या दिव्यांनी आणि उत्साहांनी नाहून निघाले होते. भाऊबीजचा दिवस असल्याने सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. शालिनी यांच्या घरात तर सकाळपासूनच लगबग सुरू होती. बहीण प्रिया नवीन कपड्यांमध्ये उत्साहाने फिरत होती आणि आई स्वयंपाकाच्या कामात व्यस्त होती. संध्याकाळ झाली, दिवे लागले आणि भावाची वाट पाहणं सुरू झालं. थोड्याच वेळात समीर, प्रियाचा भाऊ, घरात आला, ज्याच्या हातात एक सुंदर हिरवी रेशमी साडी होती, ज्यावर चांदीच्या धाग्याचे नाजूक नक्षीकाम होते. प्रिया, ही तुझ्यासाठी खास, समीर म्हणाला. साडी पाहून प्रियाचे डोळे लकाकले. कुटुंबात आनंदाचे क्षण जमले. साडीची तारीफ झाली आणि ती काळजीपूर्वक कपाटात ठेवली गेली. रात्रीचं जेवण, गप्पा आणि हास्य विनोद संपल्यावर सारेजण गाढ झोपी गेले. मध्यरात्री शांततेत अचानक एक विचित्र आवाज शालिनीताईंना ऐकू आला. सर सर असा कापड ओढल्याचा आवाज होता. त्या दचकून उठल्या आणि त्यांनी समीरला उठवलं. आवाज पुन्हा आला. तो त्यांच्या बेडरूम मधील कपाटाजवळून येत होता. समीरनं सावधपणे टॉर्च घेऊन कपाटाकडे पाहिलं. कपाटाचा दरवाजा थोडा उघडला होता आणि आत ठेवलेली ती हिरवी साडी हलत असल्याचं त्याला दिसले. हवेचा झोत नसतानाही ती साडी थरथरत होती. कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. भीतीमुळे त्यांचं शरीर थंड पडले. भूत, नक्कीच काहीतरी वाईट शक्ती आहे, शालिनीताई पुटपुटल्या. सकाळ होताच गावात ही बातमी पसरली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इन्स्पेक्टर कदम आणि त्यांची टीम तपासणीसाठी आली. त्यांनी कपाटाची तपासणी केली आणि त्यांना एक बारीकसा संशय आला. त्यांनी कपाटाजवळची फरशी तपासली आणि एक लाकडी फळी उघडली. त्या फळीखाली एक लहान गुप्त बोगदा असल्याचं उघड झाले. तो बोगदा थेट घरात प्रवेश करत होता. इन्स्पेक्टर कदम यांनी खुलासा केला, हे भूत नाही, ही चोरी आहे. चोरट्यांनी रात्री या गुप्त मार्गाने प्रवेश केला. चोरी करत असताना कपाटातील मौल्यवान वस्तू काढताना साडी हलली आणि आवाज झाला. साडीची ही हालचाल फक्त कुटुंबाला घाबरवण्यासाठी होती, जेणेकरून ते जागे झाले तरी त्यांना वाटेल की घरात भूत आहे. घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. देवगावच्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला, पण त्या रात्रीची भीती प्रिया आणि तिच्या कुटुंबाच्या मनात कायम राहिली. कधी कधी भीतीदायक घटनांमागे अदृश्य शक्ती नव्हे, तर माणसाचीच क्रूर बुद्धी असते.